स्वराज्यनगरमध्ये अज्ञात टवाळखोरांची दहशत, 6 गाड्यांच्या फोडल्या काचा, रहिवाशांमध्ये भीतीचे सावट. पाथर्डी फाटा परिसरात टवाळखोरांची दहशत. 2 महिन्यांपूर्वी याच ठिकाणी झाला होता युवकाचा खून. पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्यनगरमध्ये टवाळखोरांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवार दिनांक 17 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी तलवारी व दगडकाठ्यांच्या सहाय्याने 7 ते 7 गाड्यांच्या काचा फोडल्या. स्वराज्यनगरमध्ये 2 महिन्यांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा अज्ञात टवाळखोरांनी 6 ते 7 गाड्यांच्या काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दादा, नेमका काय प्रकार घडला? नमस्कार, माझं नाव गणेश निकुंबे. मी माझ्या दाजींकडे आलेलो, पण ते रात्री जे पार्क केली, पाऊस जेव्हा चालू होता, मी ते पार्क केले. रात्री 10 रात्रीच्या वेळेस काही टवाळखोरांनी माझ्या गाडी पूर्ण सगळ्या काचा फोडलेले आणि माझी न्यू ग्राम ब्रँड आहे. आता कोणाला माझ्यापेक्षा दोष आहे, काही द्वेष निर्माण झाला? पण या भागात सर तुमचीच नाही, अजून बाकीच्याही गाड्यांचे 5-6 जणांच्या काचा फोडलेले आहेत. आपण बाहेर गावून आलेले आहेत? बाहेर गावून पाहुणे म्हणून आलेलो आहे. इथे कार्यक्रम होता म्हणून आपण आलेलो आहे. आणि रात्री तुम्हाला काही कोण टवाळखोर पोरं काही फिरत असतील, पण हे चुकीचं आहे. आज माझ्यावर घडलं तसं दुसऱ्यावर कोणी घडलं आणि कोणाला इजा झाली, आपण गाडीत पण घेऊ शकतो, कोणाला दुसरी इजा झाली तर जीवानिशी जाते. या संदर्भात पोलीस स्टेशनला आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, एनसी नोंद दिली. काही पोलीस आले पण होते सर्वे करायला. पण मला पोलीस प्रश्न हे सांगायचं की तुम्ही रात्रीचे गस्त वाढवा, नाही तर कोणीतरी असं पोलीस किंवा एखादी जीप अशी सायलेंट म्हणून ठेवून द्या की जेणेकरून कुठल्या पब्लिकला त्रास होणार नाही. याच्या काही सामान्य नागरिकाचं नुकसान आहेत, पण हे नुकसान तर भरून जाईल, पण कोण जीवानिशी झालं तर ते भरता येणार नाही. हे प्रशासनाला माझं सांगणं आहे की प्रशासन याच्यावरती लक्ष द्यावं. थँक्यू. एक मिनिट 5-6 गाड्यांच्या भाऊ थांब. 7-8 गाड्या. एक मिनिट, काय प्रकार घडला? काही नाही, आम्ही 10:30 वाजले होते. काही जास्त टाइम पण नाही. मी गेटला कुलूप लावून म्हणलं लग्न होतं, मग आपण रोज उशिरा झोपतोय, आज लवकर झोप. गेटलाच कुलूप लावलं, तितका दनादन आवाज आला. आम्हाला आता लग्न आहे इथं, तसा आवाज आला असेल. त्यांच्याजवळ हत्यारे होते, त्या हत्यारांनी मी पाहिलं, मी लव केलं. मग त्यांची आमची एक कास ठाळली. मग खरे भावाचे 3 पोरं होते त्यांच्या गाडीला जातात. इथून फोडले. हा पळत सुटला, गेट कुठून पळत सुटला तर पुढे गेला तर पुढच्या गाड्यांचे काच फोडत होते आणि असे जंगलात पळाले. ते किती जण होते? 7-8 जण. बरं, त्यांच्या हातामध्ये काय होतं? कोयते होते ना, मोठे मोठे कोयते होते त्यांच्या हातात. आम्ही बाहेर पण निघत नाही. माझ्या दिवसात सुद्धा बाहेर निघायला भीती वाटते आम्हाला. काय करायचं काय आम्ही? माझ्या नवत्याची सुना आहे, ते काय करायचं? वातावरण पोलिसांनी त्यांनी इथं काय चौकी इथं थांबायला पाहिजे. रात्री पोलीस असं करून इथं ठेवायला राहायला पाहिजे. पोलिसांनी ते चौकीने देऊ शकत, इथं येऊ शकता ना ते रात्रीचे. राऊंड द्यायला तर येत नाही परत. काय प्रकार घडला? रात्री 10:30च्या दरम्यान आम्ही घरामध्ये जेवण करून बसलो असताना अज्ञात 7-8 व्यक्तींनी आमच्या कोयते तलवारी घेऊन आमच्या इथल्या 2 गाड्यांवर हल्ला केला. सर्व गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या आणि शिव्यागाळ करत पळत गेले. आमच्या इथून पुढे गेल्यानंतर पुढे बी 5-6 जणांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. बरं, त्यांच्या हातामध्ये काय होतं? कोयते, तलवारी. बरं, या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं? आम्ही फोन केला होता 100 नंबरला, 112ला. त्यावेळेस पोलीस आले होते. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.